प्रियाचा बर्थडे विश केलं का तिला? थांब टेक्स्ट करते. टेक्स्ट कशाला, कॉल कर ना. नाही नको. कॉल केला तर हॅपी बर्थडे, पार्टी कुठे, हे सोडून काय बोलायचं? नको नको, मी टेक्स्टच करते. इमोजीज टाकले की विषय संपला. काय ग, मी येताच शांत झाली. काही प्रॉब्लेम आहे का माझ्याशी? नाही नाही तसं काही नाही. आता हिला कसं सांगू की फक्त सिलेक्टेड लोकांशी बोलते मी. इंट्रोवर्ट्सचा सगळ्यात पहिला नियम असतो तो. ब्रो चल ना डान्स करू. नाही अगं चल ग. अरे नाही ना तू. अगं चल, काही नाही होत. उठ सूट डान्स करू, मस्ती करू, गेम खेळू. एक्स्ट्रोवर्ट कुठले? तू इतकी शांत कस काय राहू शकते? आणि तू इतकी बडबड कस काय करू शकते? असं बोलली तर किती राग येईल ह्या एक्स्ट्रोवर्टांना. मी बघितलं तू जास्त खाल्लं नाही. अगं किती लाजते. तू ठूस, तुला जे ठुसायचंय मी माझं माझं बघेल ना. इतकी कशी काय शांत आहे ग तू? परत तेच प्रश्न. शांत शांत का राहते, एकटी एकटी का राहते? बाय चॉईस एकटी राहते मी. बोल ना, घे ना, कर ना, खा ना. असे का वागता तुम्ही इंट्रोवर्ट सोबत? आम्ही मागितली कोणाची हेल्प? उगाच आमची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायला सांगितली तुम्हाला? आम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही मागू, बोलू, घेऊन, हिसकावून खाऊन घेऊ. आणि हा, आम्ही तुम्हाला एक्स्ट्रोवर्ट सारखे भरमसाठ लोक नाही जमा करून ठेवत आयुष्यात. ठीक आहे, आमच्या आयुष्यात फक्त 2 लोक असतात ज्यात आम्ही आमचा पूर्ण जीव ओततो आणि आमच्या खऱ्या रूपाचं एक्सक्लुझिव्ह सबस्क्रिप्शन आम्ही फक्त त्यांच्याकडे देतो. उगाच आम्हाला तुमच्यासारखं बनवू नका. आम्ही जसेही आहोत ना, एकदम खुश आहोत. आमच्यावर कृपा करून दया दृष्टी दाखवू नका. जागृती, जागृती. नाही आंटी, मी तर कमीच बोलते तसे.